मी रोहिणी भोईर झंझरी रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आता भरपूर सण येतात, त्या सणानिमित्त आपण ना मूग डाळीचा हलवा बनवतो. म्हणजे तुम्ही कधीही बनवू शकता असा गोडाचा पदार्थ आहे. मूग डाळीच्या शिऱ्यासाठी आपण मूग डाळ ही 1 वाटी आणि अशी अजून एक अर्धी वाटी ही मी फुल वाटी घेतले आणि अजून अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी मी मूग डाळ साफ धुवून भिजायला ठेवणार आहे. अगदी 2-3 तासासाठी भिजवली तरी चालेल. नंतर ती निथळून पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. आता हे डाळीतलं पाणी आपण निथळवून ती 2 चमचे तुपावरती रोस्ट करून घेतली. अगदी मंद गॅसवर आपल्याला ही डाळ रोस्ट करायची आहे. आता आपण कढई गरम करायला लावलेली आहे. त्याच्यात आपण मूग डाळीच्या हलव्यासाठी आपण 1 वाटी तूप घेतलंय. तर 1 वाटी आपण टाकणार नाही आहोत, थोडंच टाकणार आपण. पहिला लागेल तसं टाकतो. गॅस थोडा कमी ठेवा. मगाशी जी आपण मुगाची डाळ तेलावर तुपावर परतून घेतली ती आता मिक्सर मधून काढायची आणि भरड करायची. अगदी भरड नाही पण हलकीची भरड राहिली पाहिजे तशी मिक्सर मधून काढून घ्यायची. हे बघा मुगाच्या डाळीची मी अशी भरड तयार करून घेतले. थोडस रवाळ ठेवलं. आपण 2 चमचे रवा घेताय, जाडा रवा आहे. आणि पाववाटी बेसन घेतलंय मी. आता या तुपामध्ये भाजून बेसन आहे आणि आता ना आपण थोडं तुपामध्ये हे भाजून घेणार आहे. रवा टाकलाय आणि बेसन पण. बेसन आणि रवा चांगला परतून घ्या तुपामध्ये. बघा खमंग सुवास यायला लागलाय बेसनच्या पिठातून. आता आपण त्यामध्ये टाकतोय तो जी भरड बनवली होती आपण रवाळाचं मुगाचं जे वाटण बनवलेलं ते टाकून घेऊया. आणि सर्व मिक्स करून घेऊया पहिला. आपण थोडं तूप टाकून घेतोय. चांगलं खरपूस भाजायचं जोपर्यंत मुगाचा कच्चा वास यामध्ये निघून नाही जात तोपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. आपण जे एका वाटीत तूप काढलं होतं ना ते थोड्या वेळाने टाकून चांगला भाजून घ्यायचं. आपण 1.5 वाटी तूप घेतलंय. 1 वाटी नाहीये, मी सांगायला विसरली. हे काम जर थोडं पेशन्स आहे तर तुम्ही थोडं आरामातच ते करा, कारण खूप वेळ लागतो हे परतून घ्यायसाठी. हात भरून येतो. आता हे चांगला भाजून घेतलाय मुगाचा शिरा. आता यामध्ये ना आपण दूध टाकतो, गरम करून ठेवलेलं दूध आहे, मिक्स करून घेऊया.
दीड वाटी दूध घेतलेलं. हा आणि थोडं थोडं टाकून आपण घाटून घ्यायचं. दुधामुळे ना क्रीमीनेस येईल. चला आपण पुढचं प्रोसेस करून घेऊया. आता साखर आपण घालून घेतोय. साखर किती घेतलेली आम्ही आमच्या म्हणजे हिशोबानुसार घेतलंय. जसे तुम्हाला चालतंय गोडाचं प्रमाण त्याप्रमाणे तुम्ही घ्या. आता ही मिक्स करून घेऊया. आम्ही एक वाटी ना एक मोठी वाटी भरून आम्ही साखर घेतली. आपण लास्ट डेकोरेशन करून घेतो याचं. त्यावरती थोडे पिस्ता बदाम काजू जे तुमच्याकडे असेल अवेलेबल ते टाका आणि थोडी इलायची पावडर पण आपण टाकणार आहे. सर्व मिक्स करून घेऊया आणि मग याची डिश तुम्हाला सर्व करून दाखवतो. तर बघा आपला मुगाचा हलवा तयार झालेला आहे. असं तुम्ही पण करून बघा आणि कमेंट्सद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका झणझणीत रेसिपीज चॅनलवरती. चला आता आपण सर्व करूया. कुणाला